मित्रो, सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आणि या संदर्भानं प्रत्येकाने पर्यावरणाच्या एखाद्या घटकाचा अभ्यास करून त्या क्षेत्राचा अभ्यास तर करायचाच। अभ्यास केला म्हणजे विषय संपला असं नाही, तर अभ्यास करून त्या क्षेत्राच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणं हा महत्त्वाचा भाग आहे। नाहीतर काय, अभ्यासक म्हणूनच आपण जर राहिलो आणि त्या संदर्भानं काही एक पाऊल उचललं नाही, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या शहाणपणानुसार, आपल्या वेळेनुसार कमीत कमी थोडंसं योगदान देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आता वृक्षाच्या संदर्भानं वृक्षांचा अभ्यास करणं हा अभ्यासकांचा म्हणून एक भाग आहे आणि प्रत्यक्ष वृक्षाचा अभ्यास करून वृक्षाच्या जतन करणे, वृक्षाची लागवड करणे, वृक्षाचं संवर्धन करणे, दुर्मिळ वनस्पतीच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करते, त्याच्या बीजाचं संरक्षण करणे, बीजाचं अंकुरित करणे आणि त्याची लागवड करणे आणि त्याचं संरक्षण करण्याची यंत्रणा उभा करण्याच्या संदर्भानं आपापल्या पातळीवर काहीतरी प्रयत्न करणे हे ते आपल्याला सगळ्यांना करणं गरजेचं आहे। आता आम्ही एक प्रयोग करत आहोत, तर आज शेती प्रदूषित होत आहे आणि शेती जर गेली तर माती गेली तर माणसं गेली, असं त्याचं सूत्र आहे। म्हणून शेती वाचवण्यासाठी शेतीमध्ये जे काही भरमसाठ रासायनिक खतांचा, भरमसाठ रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो आहे आणि शेतीचं पर्यावरणच धोक्यात आलेलं आहे आणि एकदा आणि पाण्याचा अतिरेक वापर, पाणी प्रचंड सोडलं जातं आणि पाणी सोडल्या जास्त अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता, नैसर्गिकता संपुष्टात येत आहे, जैविक विविधता संपुष्टात येत आहे। तर या संदर्भाने काही पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्रयत्न करणार आहोत। सेंद्रिय शेती राष्ट्रीय अभियान राबवतो आहोत आम्ही आणि या अभियानाच्या माध्यमातून काही एक संघटन, राष्ट्रीय पातळीवरचं संघटन, राज्य पातळीवरचं संघटन, विभागीय पातळीवरचं संघटन, जिल्हा पातळीवरचं संघटन, तालुका पातळीवरचं संघटन याचा सुरुवातीला समावेश आहे। गाव पातळीवर पुन्हा आपण करणार आहोत। हेतू असा आहे, हे काही राजकीय संघटन नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे। शेतीच्या संरक्षणासाठी आणि शेती ही प्रदूषणापासून दूर राहण्याच्या दृष्टिकोनातून एक जाणीव जागृती करणे, प्रबोधन करणे, लेखन करणे, त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं आयोजन करणे, अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे। कारण हे ही प्रबोधन यात्रा आहे असं तुम्ही याला समजू शकता। त्याचबरोबर पर्यावरणाच्या संदर्भानं ज्या काही घटक काम करतात, पर्यावरण वाचवण्याच्या संदर्भानं ज्या व्यक्ती आणि संस्था काम करतात, त्या व्यक्ती आणि संस्था सोबत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत काम करणे किंवा आपण जिथं काम करतोय त्यांचं सहकार्य घेणं, अशा पद्धतीचंही एक काम या निमित्तानं आपल्याला करावायचं आहे। त्याचबरोबर जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत समाजामध्ये, त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देणं, त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करणं, कौतुक करणं, हा देखील या आमच्या अभियानाचा हेतू आहे। याचं संघटन, याचं रजिस्ट्रेशन वगैरे हा तांत्रिक बाबीमध्ये आहे, ती पुढं करता येईल। परंतु पहिल्यांदा या कामाला सुरुवात करणं, आधीच या सगळ्या घटकाचा घटक करत बसण्यापेक्षा आधी काम करून दाखवणं, काम करणं आणि त्यानंतर त्या गोष्टीला
गोष्टी करणं असा आमचा एक हेतू आहे. मग आपण आपल्या शेतकऱ्यांना काय सांगणं गरजेचं आहे? शेतकऱ्याला आता प्रबोधनात्मक सांगणं जसं बरोबर गरजेचं आहे, तसं त्यांना प्रयोगशीलता, काही प्रयोग त्यांना दाखवणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात त्यांना ज्या ठिकाणी सेंद्रिय शेती केली जाते त्या सेंद्रिय शेती ही परवडवणारी कशी आहे, तुम्हाला किफायतशीर कशी ठरू शकते, हे त्यांना प्रत्यक्षात दाखवून देणं गरजेचं आहे. आणि शेतीमध्ये जे काही एकच पिकं घेतली जातात, ज्वारी आणि घेतली की ज्वारीच घ्यायची, आणि डाळीचे प्रकार काही घ्यायचे अशा, आणि लावला की किती वर्ष त्या जमिनीमध्ये ऊस लावायचा, लावली की केळीच लावत राहायचं. हे एकच एक पीक घेण्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि जैविक विविधता देखील कमी होते. या दृष्टिकोनातूनही काही मार्गदर्शन, कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आयोजन करणे, ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीचं हे मार्गदर्शनाचा प्रयोग आम्ही आमच्या पातळीवर करणार आहोत. हा एक प्रकारचा एक फक्त दिवा आहे, एक लक्षात ठेवा. हा काही आमचा प्रयत्न म्हणजे सूर्य नाही. आता रासायनिक खताचा जो अतिवापर होतो आहे, तर त्या रासायनिक अतिवापराचे दुष्परिणाम जसे समजून देणं गरजेचं आहे, तसंच त्यांना जैविक खते, सेंद्रिय खतांचा वापर करणं किती गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने केला जातो, सेंद्रिय खतांची निर्मिती कशी करायची, त्या संदर्भाचे ते काही प्रात्यक्षिकं दाखवणं आणि त्या दृष्टिकोनातून प्रबोधन घडवून आणणे गरजेचं आहे. आणि का रासायनिक खतांचा अतिवापर जो केला जातो आहे, त्यामुळं शेतीची जी जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत आहे. मातीतील जे उपयुक्त असे सूक्ष्म जीव घटक आहेत, हे साखळी असते एकमेकावर, जैविक साखळी ही नष्ट होत आहे. ते आता गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून आम्ही शालेय जीवनापासून वाचलो आणि ऐकलो, पण आज गांडूळांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे, कारण रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे. तर आम्हाला गांडूळ शेती, गांडूळ खत या दृष्टिकोनातूनही काही पावलं टाकणे, आणि हे करत असताना शेतकऱ्यांना गांडूळ शेती करायचं सांगणं किंवा गांडूळ खतांची निर्मिती करायला सांगणं, कारण खताची निर्मिती केल्यावर गांडूळ शेती कसं ते काय करणार. तर आपल्याला शासनाच्या ज्या काही योजना आहेत किंवा आणखीन काही योजना शासनाला राबवायला सांगणे, मागण्या करणे, आपण मागण्या करू शकतो. तशा पद्धतीनं निवेदनं देणं, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. शासन ऐकते, अनेक गोष्टी ऐकते शासन. तर मग जर त्यांना योग्य पद्धतीनं जर त्यांच्यासमोर पेश झाला तर ते ऐकतात. तर आता जमिनीला जे काही आवश्यक असं पाणी लागते जमिनीमध्ये, मग आता जमिनीमध्ये फक्त हे जे पिकं घेतली जाते त्यांना गहू, ज्वारी, कापूस एवढंच आणि ऊस वगैरे काही एक पारंपरिक पिकं घेतली जातात. त्या पिकाला बरोबरच आपल्याला जर फळांची शेती, फुलांची शेती या दृष्टिकोनातूनही काही जर केलं, तर फळांची शेती जर केली तर झाडांची संख्या वाढेल, तापमान कमी होईल. तुम्हाला तापमान कमी होतेच. तुम्ही बघा, तापमान झाडाच्या खालचं तापमान आणि झाडाच्या बाजूला येऊन तापमान बघा, त्याच्यात फरक पडतो. आणि ज्या परिसरामध्ये प्रचंड झाडं आहेत त्या परिसराचा हा तापमान कमी असते, हे सिद्ध आहे. तर ह्यासाठी पाणी गरजेचे आहे. तर पाणी हे प्रदूषित होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये रासायनिक घटक पोहोचणार नाही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता होळाला पाणी प्यायचो आम्ही लहानपणी. आता त्या होळामध्ये कीटकनाशकांचा आणि खतांचा जे निचरा होऊन जात आहे त्या पाण्यामध्ये, त्यामुळे तो पाणी प्यावं वाटत नाही आजकाल. तर ह्या घटकांचाही याकडे कसं काय याच्यावर उपाय करता येईल. मग जैविक असे कोणते कीटकनाशक आहेत, रासायनिक ऐवजी जैविक खताच्या संदर्भात मी सांगितलं ते कसे
टिकतील आणि ते कसे निर्माण करायचं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि कीटकनाशक आणि तणनाशकाच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीमधले जैविक घटक ते सुद्धा नष्ट होत आहेत. ह्या दृष्टिकोनातून हे प्रबोधन घडवून आणणं ह्या अभियानाचा आणि आमच्या ह्या संघटनेचा उद्देश आहे. आता काही पक्षी आहेत, मधुमाशी आहे, इतर उपयुक्त जे काही घटक आहेत, गाडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हणतोय, हे सगळे घटक अति कीटकनाशक, अति तणनाशक, अति रासायनिक खताच्या वापरामुळे नष्ट होत आहे आणि पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळं हा धोका टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पर्यावरणाचा एखादा घटक जरी आपण प्रयत्न केला, पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे सजीव आणि निर्जीव घटक तसेच यांच्यातील परस्पर संबंध. ह्या पर्यावरणामध्ये निर्जीव घटक जसे येतात, माती हा पर्यावरणाचा भाग आहे, हवा पर्यावरणाचा भाग आहे, म्हणजे ज्याला अजैविक घटक सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये हवा येते, पाणी येते, माती येते, प्रकाश येतो, खनिज आणि हे तापमान येते. आता खनिजांची संख्या, खनिज शेतीत जमिनीतलं खनिज कमी होऊन चाललं आहे. खनिज तत्व जर कमी होऊन गेले शेतातले, तर त्या अन्नात कुठले येणार आहेत घटक, आणि अन्नात आले नाही तर मग शरीरात कुठे राहणार आहेत, आणि मग त्याचा शरीरावरही विपरीत असा परिणाम होतो आहे. आणि आम्ही हे जास्त अतिवापर नैसर्गिक शेतीचा, नैसर्गिकच्या ऐवजी रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे अन्न निर्माण जे होत आहे ते देखील घातक स्वरूपाचं ठरत आहे. अन्न साखळीवर त्याचा परिणाम होतो आहे. मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. जमिनीची प्रचंड धूप होत आहे उष्णतेमुळं, जंगलतोडीमुळे, पाणी जागोजागी पाणी न आडल्यामुळे जमीन अशी पूर येऊन जमिनीचा वरचा सुपीक स्तर वाहून जात आहे. आणि यामुळे माती वाहून जाणं म्हणजे आयुष्य वाहून जाण्यासारखं आहे शेतकऱ्यांचं. पीकच येणार नाही तिथं. म्हणून या पाणी जो काही पूर परिस्थिती निर्माण होत आहे त्यासाठी नाल्याचं सरळीकरण आणि रुंदीकरण, खोलीकरण हे घटकही आपल्याला करावे लागतील आणि जागोजागी पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील. आणि जलसाठे वाढवणं अतिशय गरजेचं आहे. कारण पाणी टंचाई जर झाली तर त्याचाही जे मानवी जीवनावर, प्राण्याच्या जीवनावर, पशुपक्ष्याच्या जीवनावर दुष्परिणाम म्हणून पाणी तडफडून, पाण्याच्या अभावी पशुपक्षी जीव तडफडून मरतायत. तर हे मरू नयेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर प्रत्येक जंगलामध्ये पाण्याचे स्रोत अधिक कसे वाढतील, पाणी कसं तिथं जास्तीत जास्त राहील पशुपक्ष्यांसाठी, यासाठी प्रयत्न करणं आता गरजेची गोष्ट झालेली आहे. तर या पाण्याचा जे अतिवापर होतो आहे जमिनीमध्ये, किती पाणी सोडून दिलं जातं मोटर लावून देऊन किंवा धरणाचं पाणी आल्यानंतर, तर अतिवापर होतो आहे. हे सुद्धा थांबवणं आपल्याला आता गरजेचं आहे. तर मित्रो, नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा, जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जैविक खते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हा आमच्या अभियानाचा एक हेतू आहे. जलसंधारण आणि पाणी बचतीच्या विविध पद्धतीचा परिचय करून देणे, शेती अवशेषांचे, शेतीमधून जे काही अवशेष असतात, कडबा आहे किंवा कचरा आहे, तर त्याचं जाळून टाकल्यामुळं सुद्धा जमीनला दुष्परिणाम होतो. एका जागी खूप जाळ लावला आपण तर परिणाम होतो. त्याशिवाय कंपोस्ट खत जर त्याचा तयार केला तर अति उपकारक ठरणार आहे. आणि पर्यावरणपूर्वक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हे एकट्या दुकट्याचं काम नाही. वृक्षारोपणासाठी सगळ्यांनी पुढे यावं लागतील, वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावं लागेल, पाणी राखण्यासाठी, पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी. कारण पाणी तयार करता येत नाही, पाणी साठवता येतं. त्याचं रक्षण करण्याची जर व्यवस्था निर्माण केली तरच आपल्याला पाणी मिळणार आहे. तर मित्रो, या दृष्टिकोनातून आता
सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया. ज्यांना ज्यांना ह्या अभियानामध्ये, या पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये सेंद्रिय शेतीवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, तर या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करावं. सेंद्रिय शेतीमध्ये प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी, कारण सेंद्रिय खतं तयार करणाऱ्यांनी, जैविक रासायनिक कीटकनाशक जैविक कीटकनाशकचा वापर करणाऱ्यांनी आणि त्याची निर्मिती करणाऱ्यांनी यावं. आमचा काही कोणाचा द्वेष करणे, कोणाचा विरोध करणे असा हेतू नाही. तर ज्यांच्या शेतीपूरक ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्याच्या संदर्भाने शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, हा सुद्धा एक उद्देश या आमच्या अभियानाचा आहे. तर मित्र, ज्यांना ज्यांना या अभियानामध्ये सहभागी व्हायचं असेल तर माझा नंबर मी आपल्याकडे देऊन ठेवतो, 9767704604 यावर क्रमांकावर संपर्क करावा. मी प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भोपाळे आपल्याला आता निरोप घेतो. वेगवेगळ्या विषयावर मी आपल्यासोबत बोलत राहणार आहे. धन्यवाद.